भरपूर रडलो की ना. आणि त्या टाइमला वडिलांची आठवण आली की ना पाहिजे होते असं की ना ऍटलिस्ट त्यांचं स्वप्न होतं की ना अधिकारी झाला मुलगा. आणि आईला कॉल केला. आईला लय कॉल करत होतो पण आई काहीतरी आमच्या गावामध्ये सप्ताह चालू होता त्यामुळे आई कीर्तनामध्ये होती. कंटिन्यू कॉल करतो. आई काय कॉल उचलणार 2 तास झालं. सगळ्यांचे फोन येतात पण आईला बातमीच नाही माहित काय झालं नाही माहितच नाही नेमकं काय म्हणजे सांगायचं कळणार कुठून. मित्रांना म्हटलं अरे मित्र पण जामखेडला होते इकडे तिकडे होते. मामा फोन करीत होता सगळे फोन करीत मम्मीला पण काहीच नाही. मग सप्त्यामध्ये फोन केला सप्त्याच्या ऑर्गनायझरला सांगितलं की ना तुम्ही पुकारा की वैभव PS झाला म्हणून. मग सप्त्यामध्ये पुकारला की ना आपल्या गावचे सुपुत्र वैभव राठ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. गावाला माहित झालं. मग मम्मीचा तिथंच मम्मी होती तिथं की लगेच म्हणे मम्मीचा सत्कार करा म्हणे. मग तिथं पूर्ण सप्त्यामध्ये सत्कार केला. मग दुसऱ्या दिवशी स्थानिक रोहितदादा आलते आमदार आलते गावाकडे शेवटचं काल्याचं कीर्तन म्हणतो ना आपण. मग त्यांनी आईचा सत्कार वगैरे केला. मग या गोष्टी झाल्या. मग आई मी पण खूप रडलो की ना काय शेवटी ज्यांच्यासमोर व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही पण झालं बाबा. मम्मी म्हटली तू हा समाधान खूप मोठं आहे की ना तू झालास म्हणून काहीतरी बाबा.